त्या गाण्याच्या पुस्तकाविषयी सिस्टर दोन शब्द बोलणार. हालेलुया हालेलुया. तर प्रियांनो, या पुस्तकाचं नाव आहे अमला सुमने भाग 2. म्हणजे अगोदर एक पुस्तक आपण छापलेलं आहे अमला सुमने. ती पुस्तकं संपली आणि लोकांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला पुस्तकं पाहिजे आहेत. मग आम्ही त्या प्रकारे बसून अजून नवीन नवीन गाणी ते जी बोलली जात आहेत, जी नवीन नवीन आम्ही शिकलो आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रार्थनेसाठी गेलो ती प्रार्थनेसाठी म्हटलेली गाणी सर्व लोक ती गाणी मागत होते आमच्याकडे. मग आम्ही एक एक गाणं कोणाला देऊ शकत नाही, म्हणून आम्ही विचार केला की आपण नवीन एक पुस्तक तयार करूया गाण्याचं. आणि आम्ही हे पुस्तक तयार केलेलं आहे. याचे जे कव्हर पेज आहे ते कव्हर पेज आमच्या मोनिका सिस्टर आहेत, त्यांनी सुचवून दिलं की अशा अशा प्रकारे आपण कव्हर पेज बनवायचं आहे. त्याचबरोबर आपले फादर बेंगे आहेत, त्यांनी येशूचा संदेश घेऊन ते बरोबर आहे का सिस्टरांनी सांगितलेलं ते पण येशूकडून कन्फर्म करून घेतलं आणि त्या प्रकारे या पुस्तकाचं कव्हर पेज आणि त्यानंतर जे पेज आहे त्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ पब्लिश झालेले आहेत त्याचं जे टायटल आहे किंवा फ्रंट पेज आहे ते त्यानंतर आम्ही छापलेलं आहे. त्यानंतर आपण जे कोरोना काळामध्ये जे व्हिडिओ सादर केले त्याचं थोडे थोडे आम्ही क्लिप घेऊन बॅक पेज तयार केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तर 1 वर्ष होऊन गेलं आम्ही हे पुस्तक बनवत आहोत, त्या गाण्याचा संच करत आहोत. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे सुंदर 357 गाणी या पुस्तकामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारची. त्याच्यामध्ये विसाची सर्व गाणी आहेत, पवित्र आत्मेची गाणी आहेत, आराधनेची गाणी आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये मातामरीची गाणी आहेत, पुनरुत्थान काळाची गाणी आहेत, उपवास काळातली गाणी आहेत, संतांची गाणी आहेत. अशा प्रकारे सर्व गाणी एकत्र करून जे आपल्या लोकांना येत आहेत आणि थोडी नवीन गाणी त्याच्यामध्ये घालून हे पुस्तिका आम्ही तयार केलेले आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. आता फादर नितेश यांच्या हस्ते आपण याचा ओपनिंग करूया. हालेलुया. फादर यातील पहिले कॉपी सिस्टरांना देणार. सिस्टर कॉपी हालेलुया फादरला देणार. हालेलुया. आणि फादर एक गोडविलला देणार. हालेलुया. तसा प्रकारे आपण याचा सुरुवात करूया. हालेलुया. पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. जे कोणी त्याची मर्जी शोधायच्या ऐवजी मनाच्या विचाराने स्वतः राज्य करताय. हालेलुया. त्यातील प्रत्येकाच्या विषयी देवाला वाईट वाटते. देव स्वतः विचारत आहे कशाला त्याचा हवा दिवस. हालेलुया. तो दिवसच नको होता असं कधी कधी देवाला वाटते. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या देवाला दुःखात पाडलेले माझ्या आयुष्यातील दिवस कोणता आहे? ज्या दिवशी मी माझ्या देवाची इच्छा काही आहे म्हणून ओळखलं तरी मनमानी करत पाहिजे त्या दिशामध्ये मी कधी गेलो त्याबद्दल आज आपण देवाकडे क्षमा मागूया. आपण हात जोडूया.
डोळे बंद करूया, देवाला विचारूया, देवा तू मला ओळखतोस का? मी आज खरोखर कोणाचा आहे? मी आज स्वर्गाच्या बोटीत पाऊल ठेवून आहोत का? किंवा मी या जगाच्या व्यक्ती म्हणून स्वर्गाला विसरून जीवन जगत आहे? स्वर्ग आहे म्हणून मला खात्री आहे का? इथे मला जे काही कमी पडलेलं आहे ते अनेक पटीने मला स्वर्गामध्ये मिळणार याचा मला खात्री आहे का? एक परिवर्तनाचा आत्मा माझ्यामध्ये येऊ दे देवा. एक नवीन जीवन मला जगायचं आहे. तुझी इच्छा जाणण्यासाठी मला एक कृपा दे. तुझ्याकडे वळण्यासाठी मला एक दान दे. मनापासून अंतःकरणापासून प्रार्थना करतोय. आपण देवाला सांगूया मला क्षमा कर म्हणून. अंतःकरणापासून क्षमेच्या संबंधातील गायनाच्या 2 ओळी आपण देवाजवळ बोलूया. माफी मागत एक नवीन जीवन जगण्याचा एक कृपा देवाकडे आपण मागू. हात जोडूया. आपले अंतःकरण आपण देवाकडे वळवून घेऊ. देवा तू मात्र माझा आहे. मला तू मिळाला तर बस आहे. त्याचे स्तोत्र 17 मध्ये ऐकलेलं आहे. शेवटच्या वाक्य मला मात्र माझ्या देवाचा चेहरा बघायचा आहे. कोणाला कुठल्या वाटा पाहिजे ते घेऊ दे. मला माझ्या देवासाठी उभं राहायचं आहे. आपण म्हणूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. हालेलुया हालेलुया. कोणतरी एका व्यक्तीला टेक्नॉलॉजी मध्ये परमेश्वर एक आशीर्वाद देत आहे. टेक्नॉलॉजीच्या संबंधामध्ये विशेष माहिती जाणीव करून घ्यायला प्रभू कृपा पुरवत आहे. ज्या व्यक्तीला वारंवार चक्कर येत आहे त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाला तरी आज देखील सर्दी होती आणि सर्दीचा त्रास वारंवार येत आहे असे कोणाला तरी सर्दीच्या बंधनातून सोडून एक विशेष आशीर्वाद प्रभू देत आहे. हालेलुया. वाकायला जमत नाही एवढे त्रास आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता वाकायला दान देत आहे. आता न दुखता तुम्हाला बरोबर वाकायला बरं जमणार.
हालेलुया. हालेलुया. रिटायर झालेली एका शाळेच्या शिक्षिकेला येशू एक विशेष आशीर्वाद त्यांच्या घराच्या संबंधामध्ये देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.